जय श्रीराम. ट्युलिप सॉइल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये आणि नंदनकाननच्या ऑर्गॅनिक फार्मच्या समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या नंदनकाननच्या फार्ममध्ये आपण विषमुक्त शेती करताना इथं जे प्रॅक्टिकल ऑपरेशन मॅनेजर आहे निलेश भाऊ आणि याचे CEO अक्षय भाऊ खंडेलवाल आणि मी जयेश वागचौरे असं मिळून आम्ही या प्लॉटला विषमुक्त बनवण्यासाठी अहोरात्र झटत असून आमच्या फार्ममध्ये तुम्हाला सगळे जे प्रॉडक्ट आहे आमचे बाय प्रॉडक्ट हे सगळे टोटली रिसूट फ्री आहे आणि ते कॅन्सर फ्री भारतासाठी किंवा विषमुक्त अन्नाचे जे प्रेमी आहे अशा लोकांसाठी आम्ही इन्व्हेन्शन केलेलं आहे. तर आमची इथं दूध, पनीर, ताक, त्याच्यानंतर टरबूज, खरबूज, आंबा, जांभळ, आता बेल पण आमचं प्रोडक्शनला आहे आणि खपली गहू हे असे आमचे प्रॉडक्ट आहे बाय प्रॉडक्ट. वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, भुईमुगाच्या शेंगा म्हणजे थोडक्यात शेंगा, शेंगदाणे, इतर तेलवर्गीय फळपिके आम्ही इथे घेत असतो. कडधान्याची पिके घेत असतो ते सुद्धा आपले रिसूट फ्री आहेत. तर आता तुम्ही बघता हा जो आंब्याचा प्लॉट आहे हा 3 वर्षापासून आपण याच्यावरती प्रॉपर न्यूट्रिशन आणि मल्टिपल फंगल डिजीजसाठी बायोलॉजिकल पद्धतीने काम करत आहे. इथं खूपच कमी केमिकलचा वापर झालेला आहे आणि हा प्लॉट तुम्ही हा सगळा प्लॉट बघू शकता. हा आता 3रा वर्ष याने कंप्लीट केला. आता ह्या वर्षी आम्ही हा प्लॉट पूर्ण धरला. तर सगळ्या झाडांना एक सारखा बहार आलेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही PGRचा वापर केलेला नाही, कुठल्या प्रकारचं कल्टार वगैरे काहीच यूज झालेलं नाही. झाडाला त्याची सेल्फ इम्युनिटी बूस्ट करून दिलेली आहे. एक सॉइल फूड वेबनुसार जी सायकल आहे सॉइलची ती आम्ही क्रिएट करण्यामध्ये कुठली चूक ठेवत नाही. आमचे जे स्लॅरिया मॅनेजमेंट आहे प्रॉपर आहे, त्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्रॉपर आहे आणि वरती बायोलॉजिकल स्प्रे आहेत. तर ह्या प्लॉटमध्ये जे तुम्हाला मध्ये मध्ये काही गॅप दिसत असतील तर ते इनिशियली झाडं लावल्यानंतर माल फॉर्मेशन होतं काही झाडांना, ते आपण समूळ उपटून नष्ट करून टाकली, त्याच्यामुळे ते मध्ये काही ठिकाणी तुम्हाला गॅप दिसत असतील. पण जनरल सगळ्या प्लॉटला 95% प्लॉटला आत्ता बहार आहे. तर निलेश भाऊ इथलं काम बघतात. निलेश भाऊ, आपल्या आंब्याला जो बहार आहे त्याच्या तुलनेत आजूबाजूच्या झाडांना कुठं बहार आहे का? आहेच नाही ना. आता आपल्या 500 मीटरवर बाग आहे. त्या बागाला म्हणजे आपल्या बागेपेक्षा 15 दिवस लेट मोहर येणं सुरू झालं आणि आजही एका फांदीला सिंगल आपल्याला आता हे कसं लांब आणि एक आहे 5 काड्या 6 काड्या, 3-3च काड्या आणि सिंगल आहे छोटा. तर याच्यामध्ये विषय काय आहे की यामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल सॉइलमध्ये तर तुमच्यामध्ये सॉइल धरून फायदा नाही. जसं आपल्याला एखाद्या घरामध्ये चांगले विचार आहे, त्या फॅमिलीचे खूप चांगले विचार आहे, पण त्यांच्या घरामध्ये किराणाच नाही, तर त्या चांगल्यापणाचा काही फायदा नाही, कारण ते माणसं सांभाळायला जेवण लागतं. तशा पद्धतीने आपल्या इथं राशन म्हणजे काय की त्याला जे लागणारे न्यूट्रिएंट आहे ते आपण बायोलॉजिकल मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने आपल्याला कमी खर्चात कसे देता येईल, त्याचा अपटेक कसा होईल आणि सॉइलसाठी आम्ही काम करतो. तर आमचा कोणताही प्लॉट तुम्ही बघितला तर हा जगापेक्षा वेगळाच आहे आज इथे नंदनकाननचा. तर हा जो आंब्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस आंब्याचे आधी झाडं होते 3 महिन्यापूर्वीचे, त्यावेळेस तुम्हाला असं वाटत होतं का याला असा बहार येईल? नाही, वाटतच नव्हतं. तुम्हाला काय वाटायचं नेमकं त्यावेळेस? आता अक्षय भाऊला आपण याबद्दल विचारू. तर अक्षय भाऊ, तुम्हाला जे प्रामाणिक वाटत होतं तुमच्या मनामधले जे, म्हणजे ते आम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्हाला जे काय वाटायचं ते तुम्ही बी फ्रँक खरं सांगा की 3 महिन्यापूर्वी ह्या प्लॉटला अजिबात बहार नव्हता, अजिबात काही म्हणजे आपण चुकून या प्लॉटचे स्टोरेजचे स्प्रे पण आपले हुकले होते. तर तुम्हाला काय भीती वाटत होती किंवा काय वाटत होतं? ते जे वाटत होतं ते सांगा तुम्ही. नाही, पहिले असं होतं की पहिले कॉन्फिडन्स होतं की आपण चांगला बहार काढू, कारण की आपली ट्रीटमेंट तशी पहिल्यापासून चालू होती. म्हणजे 1 वर्षापासून आपण याच्यावर फ्लावरिंगवर काम करतोय. तर मध्ये जे स्प्रे मिस झाले तेव्हा असं वाटलं की आपला बहार टाइमावर येणार नाही किंवा बहार यावर्षी कमी येईल किंवा यावर्षी प्रोडक्शन नसेल बहुतेक आणि आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथवरच फोकस करू परत. पण जो आपण स्प्रे परत लेट जे स्प्रे आपण डिझाईन केल्याने कस्टमाइज आपण स्प्रे डिझाईन तर ते 4 स्प्रे किंवा 5 स्प्रे आपण घेतले त्यानंतर जो बहार यायला चालू झालं. तर ते आताही याला 1.5 महिना झाला असेल, 1.5 महिन्याचा वर झालाय आणि अजूनही कुठं म्हणजे प्रत्येक फांदीला नवीन किंवा नवीन फांद्यांना तसं बहार येत नाही,
पण आपल्याकडे नवीन आणि जुने फांद्यांना बहार आलाय. काही नवीन फांद्याने बारा ना. आता तुम्हाला मी दाखवतो आमच्या कवळ्या शेंड्यात सुद्धा बहार आहे. आता झालं ना का नाही कवळ्या शेंड्याला तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणताल की कवळ्या फांदीला बहार येत नाही, तुम्हाला मी दाखवू शकतो आम्ही. इथेच झाड आहे, बघा इकडे ह्या सगळ्या कवळ्या फांद्या हे बघा इकडे. या कवळ्या फांद्या निघल्या पूर्णच कवळा आहे नी. आणि या कवळ्या फांद्यातून सुद्धा बहार काढलेला आहे आपण. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा या कवळ्या फांदीतून बाहेर निघलेला आहे. नवीन पाना नाही काय नवीन शूट मधून परत तो त्याची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होती ती आपण परत 12 वर शिफ्ट केलेली. हे कस्टमाइज स्प्रे केल्यामुळे ते शक्य झालं. आता इकडे बघा, हे बघा हा शेंडा आहे, हे बघा हा शेंडा आहे. या शेंड्यामध्ये तुम्ही बघा, हे बघा या शेंड्यातून सुद्धा बाहेर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा शेंडा निघला, हे बघा हा बघा हा कवळा शेंडा आहे. याच्यातून 12 वर तो शिफ्ट केलेला आहे आपण. हे बघा हे कवळे शेंड्यातून बाहेर निघलेला आहे. म्हणजे आपण जे काम करतो ना हे असं बघून आपल्याला समाधान लाभतं. कारण यामध्ये आम्ही जे काम करतो त्याने जो कस्टमर म्हणजे क्लायंटचा जो बिल्ड होत चाललेला आहे विश्वास, आणि याच्यात आमचं कुठलाही काही विकणे हा उद्देश नाही. हे जे फार्म आहे हे सगळे आपल्या जीवाभावांच्या माणसांचे फार्म आहे आणि त्यांच्याशी आमचे वैयक्तिक संबंध आहे. म्हणजे असं काही आपलं काम कमर्शियल नाही आहे की कुठं पैसे घेऊन आपण कोणाला कन्सल्ट करतो किंवा अशी कुठली गोष्ट आपण करत नाही. जिथं आपल्याला योग्य वाटतं अशाच ठिकाणी आम्ही सोबत काम करतो. तर याच्यानंतर अक्षय भाऊ तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय असेल भविष्य या प्लॉटचं? प्लॉटचं भविष्य सुरुवातच आपल्या मनासारखं आहे तर शेवट काय नाही. प्लॉटचं भविष्य तर आता ब्राईटच दिसतंय. आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक मला बोलायचं होतं ते की आपण मागच्या ऑगस्ट सप्टेंबरला, आता जानेवारी चालू 2025, म्हणजे ऑगस्ट 2024 ऑक्टोबर पर्यंत मला लोक म्हणत होते की तुम्ही कल्टर घ्या. आणि म्हणजे ते हॉर्मोनल चेंजेस काय करतात झाडात ते करण्यासाठी कोणते औषध असतात की फ्लावरिंग यायला. मग मी 2-3 लोकांना सांगितलं आम्ही रेसिड्यू फ्री करतो, आम्ही हे सगळं वापरत नाही. तर ते म्हणले मग तुमचा प्लॉट सक्सेस होणार नाही किंवा यावर्षी तुम्हाला आंबे लोकांपेक्षा कमी लागतील किंवा टाइमावर येणार नाही. तर त्यात सगळ्यात महत्वाचं की आपण प्लॉट अजूनही रेसिड्यू फ्री आहे, आपण कोणताही हॉर्मोनल हे काही म्हणजे ट्रीटमेंट घेतलं नाही. माझा या गोष्टीला प्रखर विरोध आहे की माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. मग तो कोणी असू, एखादा प्राणी असून द्या, पक्षी असून द्या किंवा झाडं असून द्या किंवा माणूस असून द्या, त्याला जगण्याचा अधिकार आहे निसर्गानुसार. त्याच्यामध्ये तुम्ही बायोटेक्नॉलॉजिकल किंवा हार्मोनल चेंजेस करून त्याची जी लाईफ सायकल आहे ती डिस्टर्ब करून काहीतरी साध्य करणे, याच्या मागं त्याचं काहीतरी डिसएडव्हान्टेज तुम्हाला 100% भेटेल. तसं काही तुम्ही कधी करू नका, मी करून पण देणार नाही. माझा प्रखर विरोध ह्या गोष्टीला आहे की झाडाने झाडाची इम्युनिटी बूस्ट केली पाहिजे. झाडाने झाडाची सायकल, झाडाला काय हवं काय नको ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि ते आम्ही झाडांना दिलं. आमच्या इथं काही असं रॉकेट सायन्स नाही का कुठं काही आम्ही काही अमकं मार काहीच केलेलं नाही. आम्ही झाडाला जे मल्टिपल मायक्रोन्यूट्रंट आहे, NPK ते प्रॉपर पद्धतीने पानाद्वारे जमिनीतून आमच्या स्किलनुसार आम्ही दिलेले. आणि मी स्वतः येऊन त्याचे फॉर्म्युलेशन इथं आम्ही किती ग्रॅम द्यायचे काय आम्ही ते कॅल्क्युलेट करून हे दिलेलं आहे. आम्ही डेल्टा टी सिस्टमने फवारे घेतलेले. डेल्टा टी सिस्टमने फवारे घेणारे खूप कमी लोक असतात. कदाचित डेल्टा टी सिस्टम हा नाव ऐकल्यावर जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांना समजेल आम्ही किती डीप मध्ये काम करतो. ते डेल्टा टी सिस्टमने इथले फवारे असं नाही का मनाला आलं घेतला काही, पण असं नाहीये. आम्ही त्याच्यावर अभ्यास करूनच काम केलेलं आहे. त्याचं ही सगळी जी परिणिती आहे ही त्याची ही परिणिती म्हणजे असं तुम्ही बघू शकता. आता फ्लावरिंग येणं हे करणं हे झाडाला सगळ्यांना माहिती आहे, स्टोरेज असल्याशिवाय फ्लावरिंग निघत नाही. आता ह्या आंब्याला एका घाडामध्ये निदान 3-4 तरी आंबे आमचे होतील. कारण आंब्यामध्ये 70-75% हे नरच असतात, 30% मादी कळी. त्याच्यानंतर मधमाशीसाठी आम्ही असे जुगाड केले. इथं हे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांना, हे जुगाड बघा. हे असं पातेलं घेऊन आपण याच्यामध्ये गुळ टाकून हे उकळत ठेवलं. याचे वेपर झाल्यामुळे मधमाशी आकर्षित होतात. हे इथं असं जाळवून तुम्ही असं करू शकता कमी पैशामध्ये. आणि तुम्हाला अजून एक मी सांगतो की आंब्याचा बार कसा येतो हे लोकांना माहित नसेल कदाचित. मी सांगतो, टेम्परेचरमध्ये दिवसाच्या आणि रात्रीच्या 10 डिग्रीचा फरक झाला का आंब्याला बार चालू होतो. ही गोष्ट एक ध्यानात ठेवायची. 10 डिग्री टेम्परेचर मध्ये मग कधी कधी काय होतं
की प्लस मायनस होतं, क्लायमेट व्हेरिएशन होतं, मग बार मागं पुढं होतो. मग आपल्याला वाटतं चायला आत्ता बार निघला, नंतर काही झाडाला नंतर बार निघला. तसं पण होतं. क्लायमेट व्हेरिफिकेशन म्हणजे चेंजेस झाले बघ क्लायमेटमध्ये, क्लायमेटिकल जे ट्रेसमध्ये जातो प्लॉट, तो जाऊ नये म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला तुडतुडे, मावा, मेजमाशी आणि भुरी हे सगळे हे महत्वाचे. याच्यात तुम्हाला बायोलॉजिकलच यूज करायचे कंटेंट, तर तुम्ही आमचं वापरू शकता. निमॅक्स आमचा स्टेम वॉश म्हणून एक कंटेन आहे मायक्रोबायोलॉजिकल, तो वापरला तर त्याचे खूप छान लॉंग लाईफ रिझल्ट आहे. 15 दिवसासाठी तिथं काहीच येणार नाही कीड, कारण ते पॅरासाईट करून टाकतं डायरेक्ट. तर अशा निमॅक्स आहे आमचं, निमॅक्सचा खूप चांगले रिझल्ट आहे. तर ह्याचे आम्ही इथं यूज करतो प्रॉडक्ट्स. तर त्यामध्ये निलेश भाऊ तुम्ही इथं काय काय यूज केलं आता? बायोलॉजिकल जे आपलं यूज करता आपण, तुम्ही खाली ज्या स्लाऱ्या वगैरे कस्टमाइज केलेले फॉर्म्युलेशन आपण इथं जे यूज करतो, याचे तुम्हाला कसे रिझल्ट वाटले? रिझल्ट म्हणजे आता डोळ्यासमोर सगळे रिझल्ट आहे ना. जसे की आता आपली टरबूज बाग लावली आता सध्या, आपल्या वेल आले फक्त 11 दिवस झाले. हा. आणि जी आपण वेल लावलं त्याला आपली स्लरी आणि फवारणी गेली ह्या झाडात, आणि आपल्याकडे वाचलेल्या वेलात आता 4 इंचाचा फरक पडला आहे ना. कारण की ह्या वेलाले जे आपण स्लरी आणि फवारणी मिळले नाही, आणि लावलेले ते स्लरी आणि पॉपर गेले आहे, त्याच्यानंतर मला त्यातच फरक पडला येते की याच्यात किती फरक पडला, याच्यात किती फरक पडला. तर हे प्रिसिजन फार्मिंगनुसार काम करा, पाणी व्यवस्थापनाची तंत्र पाळा आणि जास्तीत जास्त स्लरी मॅनेजमेंटवर भर द्या. आंब्याच्या खोडापासून पाणी खूप लांब ठेवा, म्हणजे साधारण अशी तरी ड्रीप पाहिजे लांब, अशी जिथं सावली पडते तिथे इथे ड्रीप पाहिजे या झाडाची, अशी ड्रीप करा. आणि आंब्याला पहिला डोस 12-6-22 सोडा. हे करताय 12-6-22 सोडल्याने तुम्हाला कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म मध्ये भेटेल, त्याचा फळाच्या सेटिंगला फायदा होईल तुम्हाला. आणि काही अडचण आली तर तुम्ही 70-20-60-94-69 श्री जयेश वागचौरे किंवा इलिप्रो सॉइल फूड वेबशी संपर्क साधू शकता. जय श्रीराम.